उमेदवार माहिती आपल्याला कोण कोण आहेत? हा लव बालवडकर अमोल बालवडकर कसं वाटतं लढत यावेळेस? छान चांगल्या पद्धतीने होते कोण जिंकून वाटतं यावेळेस वाटायचं? लवांना काय लॉनचे काय काम आहेत? कामं खूप केलेले आहेत त्यांनी पण अच्छा अच्छा. कुठलं वाटतं आपण? नऊ. अच्छा, उमेदवार माहिती आपल्याला हो. कोण कोण आहे? लवांना बालवडकर आणि राहुल बालवड. ठीक आहे. कसं वाटतं लढत अमोल एकंदरीत? चांगले वाटतं. कोण जिंकून वाटतं मला वाटतं? अन्ना जंकत कोण? लवांना बालवड. 9. या भागात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप आहे, सेना आहे, हे सर्वजण उभे राहिले. तर तुम्हाला कोण उमेदवार माहिती? आम्हाला अमोल भैया बालवडकर. त्यांचं काय काम? नाही तेच आमचे सगळे काही काम अडी अडचणी काही प्रॉब्लेम वगैरे असले तेच सगळे प्रश्न सोडवतात. बाकीचे माहिती काम केलेत का? हो अमोल भैया माझे सगळे जे काही कामं असतात ना सगळे मदत करतात आम्हाला. लॉकडाऊन मध्ये काय काम केलं? त्यांनी खूप मदत केली ना अशी आपल्याला आर्थिक वगैरे मदत लागते ना सगळं मदत केलेली आहे. अमोल भैया मदत करत आहे. दुसरं उमेदवार माहिती? नाही अमोल भैया त्याचं चिन्ह माहिती? हा माहिती आहे घडी. हा घड्याळ. बालेवाडीमध्ये वातावरण चांगलं आहे. एवढंच वाटतं की चिखलफेक जे करतात ना तर कुणी ते चिखलफेक न करता आपल्या कामाची पावती द्यावी. कोण तिकडे करतो कोणावरती करतो? तर तसं मी काय सांगू शकत नाही, पण असं काही काही ठिकाणी दिसतंय. म्हणजे पेपरमध्ये जे येते ते मी सांगतोय. ते आपल्याच वावरातलं असं नाहीये, इतर याच्यातलं सुद्धा अशीच परिस्थिती आहे. तर एकंदरीत काय वाटतं इलेक्शन खूप मोठे पक्ष बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे. लढत कशी होईल या ठिकाणी? नाही, लढत होईल असं काही नाही, पण बीजेपी शिवाय पर्याय नाही आहे. कारण काय ठराविक लोक येतील? हा? फक्त पॅनल येईल काय ठराविक लोक येतील? म्हणजे बालवडकर येतील का पॅनल येईल? नाही, कम्प्लीट म्हणजे बीजेपीची सत्ता येणार परत. म्हणजे पॅनल बीजेपीच असणार आहे कॉर्पोरेशन मध्ये. त्यांचं वातावरण आहे, कसं वाटतं या वातावरणामध्ये? वातावरण बरं वाटतं जरा. उमेदवार माहिती आपल्याला? हो आहे, आपले 2 उमेदवार आहेत बालवडकरच. अच्छा, पॅनल ग्रुप राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे बीजेपी आहे आणि आहेत काँग्रेस आहे. पुढचं वातावरण स्ट्रॉंग वाटतं इथे लवांनाच म्हणजे बीजेपी. बीजेपी. कशामुळे काय कारण त्यांचं? त्यांची कामं व्यवस्थित आहेत. अच्छा, काय काय कामं सपोर्ट आहे केली त्यांची कामं. हे पाणी वगैरे मेट्रोचे कामं आहे सगळे. अच्छा अच्छा, हे सगळे कामं मेट्रो येते ते त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कसं व्यवस्थित आहे एकदम चांगलं. मग यावेळेस पुन्हा बीजेपी पॅनल लागला असं मला वाटतंय. हो बीजेपी. कुठल्या भागात आहे आपण आता? बालवडीमध्ये बालेवाडीमध्ये. हो अच्छा, मतदान लागले, कसं वातावरण एकंदरीत? चांगलं आहे, चांगलं आहे. 2-3 मोठे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, हो BJP आहे, हो 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 काँग्रेस आहे. हो. कुठला पक्ष निवडून येईल? हा? कुठला पक्ष निवडून येईल? काय सांगता येतं? अण्णा जाणार. कुठल्या अण्णा? नाव काय? लवांना. लवांना. का लवांना? काय काम आहे त्यांची? हं? कामं काय केली त्यांनी? भरपूर काम करते. लॉकडाऊन मध्ये सरकारी केलं तर कोण निवडून वाटतंय? लोकांना कामं केले? हा लॉकडाऊन मध्ये मदत केली. प्रभाग क्रमांक 9 कसं वाटतं एकंदरीत इलेक्शनचं वातावरण? चांगला. अच्छा, उमेदवार माहिती आपल्या इथले हो. कोण कोण आहेत? भाजपकडून लवांना बालवडकर, काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी पण आहे, राष्ट्रवादी मनसे पण आहे, आहेत. राष्ट्रवादी पण आहे. सगळीकडे बलाढ्य पार्टीचे लोक आहेत. हो. एकंदरीत कसं वातावरण पाहता तुम्ही इथलं? भाजपसाठी अनुकूल आहे सध्या तरी वातावरण. म्हणजे पॅनल येईल का ठराविक लोक? पॅनल टू पॅनल येईल. कारण लवानाचं तसं कामच आहे बालेवाडी प्रभाग 9. म्हणजे काय काम आहे? मेट्रो येणार आहे, रोडची कामं आहेत. पूर्ण त्यांनी गेली आता 8-10 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सर्व काही कामं आजपर्यंत केलेले आहेत. लवाणाचे सामाजिक उपक्रम भरपूर आहेत. रक्तदान शिबिर म्हणा, महाआरोग्य शिबिर म्हणा, म्हणजे धार्मिक म्हणताना पादुका स्पर्श म्हणून त्यांनी एक मध्यंतरी कार्यक्रम घेतला. अशा असंख्य गोष्टी आहेत सांगण्यासारख्या अण्णासंदर्भात. चांगलं आहे कार्य त्यांचं अण्णाचं. यावेळेस बीजेपीला समर्थन चांगले भेटतं. हो बीजेपीला सगळ्या प्रभागामध्ये जे 7 गाव आहेत सगळी अण्णाला बीजेपी लीड देणार. मग 9 मध्ये आहे. अच्छा, इलेक्शनचं वातावरण लागलंय काय, कसं बघता याकडे? आता इलेक्शनचा वातावरण लागलेलं आहे, पण खूप प्रचंडाने तरी आता या भागामध्ये तर लवांना असल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण हा लवांना
खूप पहिल्यापासून काम करत आलेले आहेत त्यांनी. हा छोटा ना छोटा कार्यकर्ता हा त्यांच्या माग आहे. छोटा गरीब घराण्यापासून तो माणूस त्यांच्या माग आहे. मला वाटतं इथं परत बीजेपी सरकार येणार. बीजेपीची सत्ता येणार, कारण वरती मोदी आहेत, फडणवीस साहेब आहेत, प्लस पुण्यात पण बीजेपीचेच आहेत. कारण भरपूर कार्यकर्ते आहेत, पण बीजेपीचा सत्ता 100% बसणार म्हणजे बसणार. आणि या आपलं वार्ड क्रमांक 9 मध्ये चारही सगळे उमेदवार 100% निवडून यावं अशी माझी विनंती आहे आणि 100% निवडून यावं. प्रभाग क्रमांक 9. एकंदर इलेक्शनचं वातावरण आहे. माहिती उमेदवार कोण कोण आहेत? हो, बालवडकर फॅमिली आहे, पुन्हा रोहिणीताई चिमटे आहेत, गणेश कळमकर आहेत. पक्ष पण खूप सारे पक्ष आहेत तुमच्या प्रभागामध्ये. हो, खूप सारे. राष्ट्रवादी आहे, पुन्हा तिथून आहे तर शिवसेना आहे, बीजेपी आहे. ठीक आहे. एकंदर कसं वातावरण वाटतं या प्रभागात? वातावरण काय नाही, परत एकदा बीजेपीच येईल असं वाटतंय. अच्छा, काय काम बीजेपीची कामं आहेत असे? बीजेपीची खूप सारी कामं आहेत की जसं की रस्त्याची कामं, मेट्रो, अशी भरपूर सारी कामं आहेत त्यांची. म्हणजे पुन्हा बीजेपी सरकारलाच मला लागतं. हो, येणार. पॅनल लागेल का इंडिव्हिज्युअल लागेल? नाही, पॅनेल लागणार. लहू अण्णा बालवडकर यांचा पॅनेल लागणार. विकासासाठी आम्हाला प्रभाग क्रमांक कुठला आहे हा? 9 आहे. अच्छा, काय सांगाल प्रभागाबद्दल? बालेवाडीच्या विकासासाठी आम्हाला काम करणारा माणूस हवा आहे आणि तो आहे म्हणजे फक्त लव अण्णा बालवडकर. आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहोत आम्ही. अच्छा, कुठल्या उमेदवार उभे माहिती मला पक्ष काही? पक्ष इथं बीजेपी, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे बऱ्यापैकी सगळेच उभे आहेत. कसं वाटतं एकंदर वातावरण इथे? 100% मळो, कमळ बीजेपी 100% खूप जास्त. जे काय आता पाहतोय ते सगळे बीजेपीने केले काम आहेत. बरं, बीजेपी सरकार आल्यावरती अजून काय इच्छा आहे बालेवाडीकरांना? काय हवं? जी काही रखडलेली कामं आहेत पूर्वीची ती कामे हवेत. म्हणजे मेट्रो अजून चालू आहे काम? ती चालू होईल. राहिलेले रस्ते, ड्रेनेजची पाणी, अनेक गोष्टी, ट्रॉफिक. धन्यवाद. क्रमांक 9 मध्ये लवअण्णाचं मतदान आहे आणि लवअण्णा निवडून येणार आहे. बाकीच्या फिक्स नगरसेवक, भावी नाही सिर्फ नगरसेवक.